नमस्कार विद्यार्थ्यांनो. इन अ क्लास ऑफ देअर ओन या पाठाचा भाग दुसरा आज आपण बघणार आहोत. यापूर्वी आपण विद्यार्थी कशा पद्धतीने वागले आणि त्याचा परिणाम कसा झाला, कसा होत आहे याचा आशय आपण बघितला, याची माहिती आपण घेतली. चला तर बघूया पार्ट 2. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. आकाश काय म्हणतो, हे फार दुःखाचं आहे. आपण आपल्या मॅडमला आपल्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे असं बघूया. बट हाऊ? व्हॉट कॅन वी डू? आज सुनीलने विचारलं, पण कसं? व्हॉट कॅन वी डू? आपण काय करू शकतो? She wouldn't be happy unless we all do well. Do you think that is possible? जोपर्यंत आपण चांगलं काही करत नाही तोपर्यंत मॅडम आनंदित होणार नाही. आणि तुला असं वाटतं का हे शक्य आहे? अँड देन सडनली इट क्लिक्ड. आणि अचानकपणे एक लक्षात आलं. यस, आय सेड, व्हाय नॉट? We will make it possible if we all work together. We can do it. I said म्हणजे याच्यामध्ये एक नॅरेटर, एक निवेदक आहे. तो निवेदक हे सगळं सांगतोय आणि त्याच्या लक्षात आलंय का नाही, वी विल मेक इट पॉसिबल, आपण हे शक्य करू शकतो. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. जर आपण सगळे एकत्रितपणे काम केलं तर हे आपण करू शकतो. राईट, सेड आकाश, लेट्स डू इट. आकाश म्हणतो, खरोखर आहे, बरोबर आहे, चला तर आपण करूया. So the next day we, the whole class, sat together to discuss the plan of action. आणि मग दुसऱ्या दिवशी सर्व वर्ग एकत्र बसला. कशासाठी? चर्चा करू लागला. प्लॅन ऑफ ॲक्शन, एक कृती आराखडा तयार करायचा, नियोजन करायचं. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. आणि आम्ही सर्वांनी सहमती दर्शवली की ज्यांना चांगले मार्क पडलेले आहे त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची. दुसऱ्यांना म्हणजे ज्यांना कमी मार्क पडलेले अशांना शिकवायचं. दॅट इज ऑल व्हेरी वेल, सेड नियती. सी इज द मॅथ जीनियस इन अवर क्लास. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टेड. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. आणि मग नियती म्हणते, हे सगळं खरं आहे, परंतु यापूर्वी देखील मी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना माझी काही आवश्यकता वाटत नाही, त्यांना माझ्या गरजेची आवश्यकता वाटत नाही. परहॅप्स यू आर टू बॉसी, सजेस्टेड सोली. आणि सोली काय म्हटली, कदाचित तू बॉसी असेल, म्हणजे तू प्रेमानं त्यांना शिकवत नसेल, तू तुझी दादागिरी दाखवत असेल. We have better things to do after school. Who wants to sit and do maths? Said Nilesh. You can help by giving us the answer. आणि मग शाळा सुटल्यानंतर आपण चांगलं काही करू शकतो. ज्यांना शाळा सुटल्यानंतर गणिताचा अभ्यास करायचा असेल, निलेश म्हणतो, यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द आन्सर्स. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना मॅथ येत नाही, गणितामध्ये कच्चे आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण डायरेक्ट उत्तरच देऊ. सी व्हॉट आय मीन, सेड नियती. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. आणि मग नियती आणि
निलेश हे दोघं त्या गणिताचे डायरेक्ट उत्तरं लिहायला लागली. दिस विल नॉट डू, said Akash. Do you think Desai madam will be proud of a class of copycats? You must study till you understand your math. Well, it's a rule and you have to follow it. आणि मग आकाश म्हणतो, हे असं नाही. देसाई मॅडमला आपला वर्ग कॉपी कॅट्स आहे असं जर समजलं तर मॅडमला आपल्याबद्दल अभिमान वाटणार नाही. कॉपी कॅट्स म्हणजे पाहून लिहिणं. आता तुम्ही जे काही डायरेक्ट उत्तर लिहिताय ते चुकीचं आहे. जोपर्यंत आपल्याला गणित समजत नाही तोपर्यंत आपण गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा, समजावण्याचा प्रयत्न करायचा. आणि हा नियम आहे. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. आणि तुम्हाला आणि आपल्याला सर्वांना तो नियम पाळावाच लागेल. And what if they don't, and there are many like them, said Niyati. आणि जर ते समजून घेत नसेल तर असे बरेच विद्यार्थी आहे की ते समजून घेत नाही आणि ते डायरेक्ट लिहितात, डायरेक्ट उत्तर लिहितात असं नियती म्हणाली. I have an idea, said Suli. Let some of the students work as our searchlights. They will visit us at home, talk to us every day to see that we study. आणि मग सोली एक कल्पना सांगते की माझ्याकडे एक अशी कल्पना आहे की आपल्यातीलच काही विद्यार्थी आपण सर्च लाईट म्हणजे ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षक तयार करू आणि ते प्रत्येकाच्या घरी भेट देतील आणि विद्यार्थी अभ्यास करतोय की नाही, मुलं अभ्यास करताय की नाही त्यांचं ते सर्च लाईट. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टी, आस्क निलेश. निलेशनं जर विचारलं, जर एखाद्याला अभ्यासामध्ये अडचण येत असेल, प्रॉब्लेम असेल तर काय करायचं? Let us also have a study guards like Niyati who will help us out of our difficulties. आणि मग आपण ज्यांना अभ्यासामध्ये अडचण आहे अशा विद्यार्थ्यांना स्टडी गार्ड्स नेमू. स्टडी गार्ड्स म्हणजे जे विद्यार्थी हुशार आहे अशा विद्यार्थ्यांना स्टडी गार्डची नेमणूक करू आणि ते विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मदत करतील. That's a great idea, said Sunil. Let's have study guards for every subject. आणि खूप छान कल्पना आहे. प्रत्येक विषयाला आपण स्टडी गार्ड नेमूया. It didn't take very long to identify the SLS म्हणजे Searchlight and SGS. We put the plan of action in motion immediately. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. आणि मग विद्यार्थ्यांनी निर्धार केला, सर्च लाईट आणि स्टडी गार्डच्या माध्यमातून सर्व वर्ग एका सिक्रेट मिशनच्या माध्यमातून अभ्यास करेल की जेणेकरून मॅडमला आणि कुठल्याही शिक्षकाला आम्ही काय करतोय याची माहिती होणार नाही. आपण आपल्या देसाई मॅडमला सरप्राईज देऊ अशी कल्पना विद्यार्थी मांडत आहे. तशा पद्धतीचं त्यांनी नियोजन देखील केलेलं आहे. परंतु त्यांना खात्री आहे की आपल्यातील झालेला बदल हा निश्चितच देसाई मॅडम यांच्या लक्षात येईल. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. आणि निश्चितच हा बदल एका हप्त्यामध्ये मॅडमच्या लक्षात येईल. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. नो वन इज एवर absent, everyone pays attention during lesson, and I see a different look in your eyes. Something has happened. आणि मॅडमच्या लक्षात आलं. मॅडम काय म्हटल्या,
की सर्वच विद्यार्थी क्लासला प्रेझेंट आहे, सर्वच विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत आहे आणि तुमचे डोळे एक सकारात्मकतेने बघत आहे. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. समथिंग हॅज हॅपन्ड. काहीतरी सकारात्मक घडत आहे. So then we had to tell her. She was really impressed. You people are really amazing. What wonderful ideas, such determination. There is no other class like yours. आणि मग आम्ही मॅडमला सांगितलं की अशा अशा पद्धतीने आमचा प्लॅन आहे. मॅडमला विलक्षण आनंद झाला. खूप छान कल्पना तुमची आहे, खूप तुमचा निश्चय पक्का आहे आणि तुमच्या वर्गासारखा वर्ग नाही, अशा मॅडम आम्हाला म्हणू लागले. We felt so happy. We were on cloud nine. Every one of us began to try hard, honestly, and you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the result. आणि आम्हाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, आम्ही हवेत तरंगत होतो. प्रत्येक जण मनापासून प्रामाणिकपणे काम करत होता आणि आम्हाला आता दुसरी टेस्ट केव्हा येते आणि ती केव्हा देतो आणि आम्हाला मार्क मॅडम केव्हा सांगतील, आमची प्रगती आम्हाला केव्हा पटकन कळेल, याची उत्सुकता सर्व वर्गाला लागलेली आहे. This time when Mrs. Desai walked in with the report card, she was all smiles. She congratulated each one of us personally. आणि यावेळेस दुसऱ्या टेस्टचा निकाल घेऊन वर्गामध्ये मॅडम आल्या आणि त्या आनंदी होत्या. मॅडम प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली त्या विद्यार्थ्याचं अभिनंदन करीत होत्या, आमचं अभिनंदन करीत होत्या. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks and some had even failed. So then we all began to feel crushed. Naina, who had got a red mark in her card, couldn't bear it. आणि मग however there is a good last things which I must tell. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट ती सांगणं गरजेचंच आहे. आम्ही जी अपेक्षा केली होती, who had hoped that we would all do well. आम्ही अपेक्षा केली होती की सर्वच विद्यार्थी चांगला प्रयत्न करतील. मेनी ऑफ अस डिड डू वेल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न केला. बट अलास, परंतु तरी देखील देर वर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. परंतु थोड्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेच. अँड सम हॅड इवन फेल्ड. आणि काही विद्यार्थी नापास देखील झाले. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड. आणि मग म्हणून आम्हाला पुन्हा दुःख वाटायला लागलं, आम्हाला पुन्हा नैराश्य वाटायला लागलं. नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क इन अ कार्ड कुडंट बिअर इट. आणि आमच्या वर्गातील नैना ही विद्यार्थिनी, तिच्या प्रोग्रेस रिपोर्ट कार्डवर लाल शेरा आला, रेड मार्क आला आणि ते तिला काही सहन झालं नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सॉफ्ड. आणि आम्हाला सर्व वर्गाला तिच्याबद्दल दुःख वाटलं, वाईट वाटलं. बट आवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. परंतु आमच्या आदरणीय प्रिय मॅडम तिच्याजवळ गेल्या, तिला कवटाळलं, तिला घट्ट आलिंगन दिलं
No, Naina, you have not let any more down. Look at your card. Last time you had got only 2 out of 50 in science, and this time it's 16. नैना, काही काळजी करायचं नाही. तू चांगली प्रगती करत आहे. मागच्या वेळेस तुला 50 पैकी फक्त 2 मार्क मिळाले आणि आता तर तुला 50 पैकी 16 मार्क मिळाले. निश्चितच तू चांगली प्रगती करत आहे. काळजी करू नको, घाबरू नको आणि रडू नको. That's a quite leap. You have started off in a right direction and I know you will keep it up. I am proud of you, each one of you. तू तुझी प्रगती अगदी योग्य दिशेने करत आहे. काही काळजी नको करू. अशाच पद्धतीने प्रयत्न कर. मला तुझा अभिमान आहे. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक मुलाचा देखील अभिमान आहे. Can you guess what happened in the next test? तुम्ही अनुमान लावू शकता की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्यानंतर पुढच्या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये बदल झालेला असेल का? तुम्ही गेस लावू शकता का? निश्चितच पुढच्या टेस्टमध्ये यापेक्षा देखील चांगल्या पद्धतीचा बदल झालेला असेल. धन्यवाद.